नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत। त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केली आहे। पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील आणि प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये मतदान होईल अशी चिन्हे आहेत। त्यातही नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुका 2 टप्प्यातील होतील असे संकेत दस्तूरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये दिले। त्यानुसार राज्यातील 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकांची घोषणा करताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते असे राजकीय तज्ञांचे अंदाज आहेत। सध्याच्या 14व्या महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर 2024 पर्यंतच आहे। तत्पूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे। सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे। या दोन्ही राज्यातील निवडणूक निकाल 8 ऑक्टोबर 2024 रोजी एकत्रितच जाहीर होतील। महाराष्ट्र 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 2 टप्प्यात निवडणूक घ्यायची झाल्यास किमान 30 ते 45 दिवसांचा आचारसंहितेचा कालावधी गृहीत धरून केंद्रीय निवडणूक आयोग 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखांची घोषणा करेल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। विशेष म्हणजे 2019 साली 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पाणीपतानंतर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने व्यूहरचना करण्यात येत असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा असा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे। ज्या पक्षाला सर्वाधिक जागा त्याला मुख्यमंत्री पद असे सूत्र महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे असले तरी या पदाची लालसा प्रत्येक पक्षाला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।